नमशिवाय सगळ्यांना. आज वातावरणामध्ये वेगळीच जादू होती. पावसाची चाहूल म्हणा की निसर्गाची माया. आज सगळीकडे छान थंडावा होता. संध्याकाळचे 5 वाजले होते, पण ऊन सावलीचा खेळ अजून सुरू होता. घरात बसून थोडा कंटाळा आला होता, तर मग म्हटलं शेजारच्या ताईला आज कुठेतरी फिरायला जाऊ. आणि लगेच तयार झाल्या. ध्रुव पण आनंदाने उड्या मारत होता. तेवढ्यातच पक्ष्याचा थवा दिसला. थवा बघून तर मन अगदी प्रसन्न झालं. आम्ही निवांत चालत निघालो. रस्ता मोकळा होता आणि आजूबाजूला खूप शांतता होती. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर एका वरदानासारखं वाटत होतं. तिथे पोहोचल्यावर मन अगदी शांत झालं. आजूबाजूला हिरवळ आणि मंद वाऱ्याची झुरूक मनाला एक वेगळीच उभारी देत होती. मंदिराच्या वाटेवर आम्ही काही सुंदर फुले गोळा केली. आज मी तुम्हाला मंदिराची चारी बाजू दाखवते. मंदिराच्या चारी दिशेने बघितले तर हिरवळ हिरवळ दाटलेली दिसत आहे. तेवढ्यातच मला महादेव, हनुमान आणि कृष्णाचा फोटो दिसला आणि माझे मन अगदी प्रसन्न झाले. माझा ध्रुव तर मस्ती करण्यात गुंग होता. आमच्या शेजारच्या ताईने आणि ध्रुवने एक एक गडवा पाणी भरून घेतले. माझ्या ध्रुवला तर अभिषेक करायला खूपच आवडते. मंदिराचे शिखर बघा. छोटंसं मंदिर पण रमणीय ठिकाण आहे. तुमच्या गावामध्ये आहे का असं शांतता वातावरण आणि रमणीय ठिकाण? असेल तर नक्की कमेंट करा. सर्वात आधी अंगणामध्ये तुळस होती. तिथले अंगणातील तुळशी वृंदावनाचे दर्शन घेतले. मी महादेवाच्या मंदिरात आत जाण्यासाठी निघाली. महादेवाच्या मंदिरात चौकट म्हणजे एक वेगळीच ऊर्जा देते. फुले व हळदी कुंकू वाहून चौकटीचे दर्शन घेतले. मग आतमध्ये गेली. माझा ध्रुव तर सुरुवातीलाच आतमध्ये गेला. समोरच गादीचं दर्शन घेतलं आणि घंटीचा नाद कानावर पडला. माझ्या ध्रुवला पण खूप उत्सुकता होती घंटी वाजवण्याची. ते बघितलं तर कृष्णाची मूर्ती पण खूप छान होती. तिथले पण दर्शन घेतले. सोबत माझ्या ध्रुवचं मनापासून हसणं देवाला प्रार्थना करत होतं. कोणतेही लहान मुले असो घंटी वाजवण्यासाठी खूपच उत्सुक असतात. सर्व देवताचे दर्शन घेतले आणि महादेवाच्या चरणी मस्तक टेकवले. सुरुवातीला आमच्या शेजारच्या ताईने अभिषेक केला. धूपदीपाचा सुगंध दरवळला आणि मी सुद्धा छान असा अभिषेक केला. महादेवाच्या चरणी जल वाहिले आणि महादेवाच्या पिंडीवर सुद्धा जल वाहिले. महादेवाला भस्म आणि चंदन लावले. सोबतच अक्षित वगैरे वाहिले आणि त्रिशूलाला सुद्धा अक्षित वाहिला. धूप दीपाचा सुगंध दरवळला. दिवे सुद्धा लावले. आरती वगैरे झाली. मनाला खूप प्रसन्न वाटले आणि हर हर महादेव करून घोष केला. दर्शन घेऊन महादेवाला एकच विश मागितलं, तुम्ही देवा आमच्यासोबत सुखदुःखात सोबत राहा. आणि हर हर महादेव आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम असा घोष केला आणि खूप प्रसन्न वाटले. खरंच मंडळी, करमत नसलं तर मंदिरात जा, खूप प्रसन्न वाटणार. मग मंदिरातून बाहेर निघालो. माझा मुलगा पण माझ्या मागे मागे पळत येत होता. माझ्या ध्रुवला तर मंदिरात सुद्धा खूप मस्ती सुचत होती. पण या शांत वातावरणामध्ये ध्रुवचं हसणंही मस्त वाटत होतं. आम्ही तिथे थोडा वेळ बसला आणि मनातील सर्व गोष्टी महादेवाच्या चरणी अर्पण केल्या. शेवटी शिखराचे दर्शन घेतले आणि घराकडे निघालो. भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.